आज ना आम्ही खूप जास्त हसलो आणि खूप जास्त मज्जा केली. का तर ते पुढं चला सांगतेच. त्याआधी ना इथे डुगूला मी सकाळी सकाळी मस्त अंघोळ वगैरे घातलेली होती, फ्रेश वगैरे केलं आणि तो इथं मस्त खेळायला नादी लागलेला आहे. खिडकीतून ना छान उजेड येतो आणि तो मशाचं घेऊन आहे ना तिथं फिरवत होता, तर त्याचे लाईट्स एवढे छान चमकत होते आणि मी त्याचा व्हिडिओ काढत होती, तर तो नो नो करत होता. त्याला मी व्हिडिओ काढत असले की काय होतं काय मग डायरेक्ट मला फक्त नो नोच बोलत असतो आणि फोन घ्यायला बघतो माझ्याकडनं आणि नसतं असा कोपऱ्यामध्ये पळतो. इथे बघा तो कसा नो नो करतोय मला का व्हिडिओ काढू नको. त्यानंतर ना मी ते ना स्प्राउट्स जे असतात ना भिजवलेले ते फ्राय केले होते आणि मी ते खात होते. मी खात होते, डुगूनं बघितलं आणि मी जे खात असते ना ते त्याला खायचंच असतं म्हणून तो पण ते खात होता. त्यानं खायचं वगैरे चालू होतं, पण एवढं काही नाही बरं का, थोडं थोडंच खाणं, एक एक दाणा खाणं चालू होतं. आणि इथे ना तो खेळत होता. न कमी असतं आणि फक्त वस्तू इकडं तिकडं फेकणं जास्त असतं. सगळ्या वस्तू खाली टाकतो आणि फेकाफेकी करतो. त्यानंतर त्याच्या बाबाने इथे लस्सी आणि ऊसाचा रस आणला होता प्यायला. त्याला ऑलरेडी मी ऊसाचा रस दिला होता आणि नंतर परत देत होती, तो बघा नाही म्हणत होता, कारण की त्याला लस्सी प्यायची होती. पण ऊसाचा रस पिला होता म्हणून म्हटलं लगेच लस्सी नको द्यायला, म्हणून ती मी फ्रीजमध्ये ठेवली होती. पण त्याला अजिबात दम निघत नाही, त्याला ती हवीच होती म्हणून तो मस्त स्वतःच्याच हाताने फ्रीजमधून ती लस्सी त्याने काढल्याच्या नंतर ना त्याच्या बाबांकडे देत होता. बाबा बाबा करत होता, त्यांच्याकडे देत होता खोलून द्यायला. त्यानंतर त्यांनी ती लस्सी त्याला खोलून दिली, नाही तर तो मस्त लस्सी एन्जॉय करत होता. लस्सी वगैरे पिऊन झाली आणि थोड्या टायमानंतर ना त्याला भूक लागली होती म्हणून मी लाडू दिला होता खायला. हे लाडू गावावरनं आलेले घरून, तर तो मस्त लाडू खात होता. लाडू वगैरे खात होता. माझे कामं आवरली म्हणून कपडे सुकत टाकायला मी बाहेर गेली होती, तर बघा बाहेरून अशी पूर्ण भिजून आणि कलरनी भरून आली. त्यानंतर आम्हाला शिवाजीनगरला जायचं होतं म्हणून सगळं साफ केलं, चेंज केलं आणि आम्ही दोघं जरा तिकडे जायला निघालो. पण म्हटलं जाय नाही आधी थोडेसे कलर पण घेऊ. कलर वगैरे घेऊन झाले, ऑटो रिक्षा केली आणि रिक्षानेच गेले. घर जवळ आहे, तसं लांब नाही आहे, पण मग डुग्गूमुळं मग रिक्षानेच गेले, कारण की तो असं पायी चालायला जास्त मागत नाही, उचलून घे म्हणतो आणि त्याच्या उचलून घेण्याच्या याच्यामध्ये मी पण खूप जास्त थकून जाते, म्हणूनच ना मी रिक्षामध्ये गेलेली. तर डुग्गू ना इथे त्याचं नेहमीचंच आहे, त्याला जे दिसतं ना तो त्याला बाय करत असतो. बघा सगळ्यांना तो बाय करत असतो, जे दिसलं ना त्यांना बाय करत असतो. त्यानंतर आम्ही घरी पोचलो आणि याच्या आतमध्ये जायची धावपळ बघा. एवढा घाईघाईमध्ये आतमध्ये चालला होता की बस करू, आणि चालता चालता पडला पण. आतमध्ये गेलो आणि रिदांश आमचा आला ना आधीच होळी खेळून आलेला होता आणि पोरांची होळी सुरू झाली. पोरांची झाली होती, आमची नाही. का तर पुढं सांगते आम्ही काय कशी मजा मस्ती केली. तर आम्ही ना निघालो होतो आणि ताईंना कलर लावायचा प्लॅन केला. आम्ही दोघींनी ताईंना कलर लावायचा प्लॅन केला. कलर वगैरे घेतला आणि बाहेर गेलो, कारण की घरामध्ये घाण होती म्हणूनच ना आम्ही बाहेर आलेलो होतो. आणि ताईंना म्हटलं आम्ही चाललो आहे, म्हणून ताई पण आमच्या मागं बाहेर आला तर आम्हाला बाय करायला. तर आम्ही थोडंसं साईडला झालो आणि कलर त्यांना दिसलेले नव्हते आणि त्या तिथं दरवाजात उभ्या होत्या आणि अचानक त्यांना कलर दिसले म्हणून ते आत जायला लागलं. तर आम्ही एवढ्या घाईघाईमध्ये त्यांना कलर लावला ना बघा. एवढी मजा मस्ती केलं ना आम्ही तिघी जावाई 1 2 3 आम्ही एवढी मजा मस्ती करत होतो ना की बस कधी एवढं हसलो. आणि इथे ना ताई काय सांगताय तर बघा, करुणाताईचा ड्रेसचा कलर आणि त्यांना जो लावलेला कलर तो सेम झाला आहे मस्त, म्हणून आम्हाला अजून जास्त हसू येत होतं. डुगूसोबत पण रंगपंचमी खेळली, थोडासा व्हिडिओ काढला आणि घरी आल्याच्यानंतर बाबासोबत पण. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.